तर मित्रांनो, आपला श्रीवर्धन किल्ल्याचा जो ट्रेक आहे तो संपला आहे, राजमाचीच्या श्रीवर्धनचा, या पाण्याच्या टाक्यांना पाहिल्याच्या नंतर. आणि आता आम्ही जाऊन जेवणार आणि मग पुढचा ट्रेक सुरू करणार आहोत, जो डिसेंट आहे टुवर्ड्स कर्जत, म्हणजे कोकणात उतरणं. जातोय रिटर्न आणि आता आपला नवीन ट्रेक सुरू होतोय टुवर्ड्स कोंढाणा केव्स. जेवूया आता आणि पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊया. मित्रांनो, आता आपण इथे पोहोचलो आहोत जिथे टेंट वगैरे लावले होते आणि आता थोड्या वेळात आपण निघणार आहोत जेवून वगैरे. तर तो पूर्ण रस्ता आता कसा आहे तो आपण बघूया जेवल्याच्या नंतर. मित्रांनो, इथे आपलं जेवण वगैरे सगळं झालं आणि आता आपण तयारी केली आहे, निघणार आहोत. आणि खूप छान आपली सोय केली आली देतो याच्यामध्ये. कोण येणार असाल तर इकडे येऊ शकता. थोडं आतमध्ये हे सगळे मोस्टली बाहेरच थांबतात, पण तुम्ही थोडं आतमध्ये या. वातावरण निघणार आहे बिलकुल शांतता आहे. फोटो. तर आता आम्ही इकडनं असं मागच्या साईडनी त्यांच्या घराच्या निघालो आणि इकडे सर पुढे चाललाय. ते काका दाखवतात आपल्याला वाट कशी जाणार. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता पाण्याची टाकी अशी बनवलेली आहे आणि एवढं स्वच्छ पाणी आहे इथे. हे सगळं गावासाठी पाणी वापरलं जातं, उधेवाडीसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथपर्यंत इलेक्ट्रिसिटी आलेली नाही आहे, पण लाईट आहे सोलरवाली. तर अशा पद्धतीने ती लाईट वापरली जाते आणि गावाचा पूर्ण प्रकाश त्याच्यावरच अवलंबून आहे. आणि आता आपल्याला सरळ चाललोय या किल्ल्याच्या पॅरलल, पाहू शकता. तेवढ्या तिथे एक आपल्याला हे दिसतंय झाड. कसलं हे झाड काय माहिती, मस्त आहे, पाहू शकता, छान आहे. तर जे तिथे वाडीतनं आपण निघालो तिथे एक बोर्ड होता, त्या बोर्डवरनं आपण मनोरंजनकडे असे निघालो होतो, पण त्या रूटला न जाता आपण इकडनं काकांनी आपल्याला दाखवतात की कसं जायचं, म्हणून आपण त्या रूटला गेलो नाही आणि ह्या रूटनी पुढे चाललो आहोत. कोंढाणा केव्स आणि कर्जतला उतरणार. ती एक वाट वर गेली आता. तर काकांनी इथपर्यंत आपल्याला आणून सोडले. आता इकडनं आपल्याला हा रस्ता न देता डाव्या रस्त्याला जायचंय. तर आता आपण निघूया. धन्यवाद काका, भेटू पुन्हा आलो की. तर चला आता सुरुवात आपल्या ट्रेकला. हे काय पहिला चिखल बघा, अशी तटबंदी ही आता एकदम छान दिसते मनोरंजनची. आणि आता चालतो आहोत पुढे पुढे. थोड्या वेळातच आपल्याला हा जो किल्ला आहे तो नजरेआड होईल, कारण जंगलात जाऊ आपण. हा काय म्हणतो, चांगला दिसतो ना. हा, तिथून पण तसाच दिसत होता. बघा, भरभक्कम अशी तटबंदी. आम्ही कोपऱ्यापर्यंत येऊन गेलो काल. इकडच्या साईडला तो टाका वगैरे होतं, जे आम्ही एकदम उशिरा आलो होतो पाहायला. चला, या वाटेवरती एक चांगलं आहे की ह्या सगळ्या अशा रिबिनी पाहू शकता तुम्ही. या निळ्यावाल्या अशा रिबिन्स लावल्यात, फक्त बलून्स नाही लावल्यात. बन्स अँड बलून्स होऊन जाईल. त्यामुळे ही वाट एकदम व्यवस्थितपणे तुम्ही उतरू शकता. अशी मधून एक वाट येते आणि इथे एक अशी झोपडी आहे आणि इथून असा हा व्ह्यू बघा फक्त. जबरदस्त व्ह्यू. हे सगळं आता उतरायचं आपल्याला. तर हा एक व्ह्यू आपण एन्जॉय केला आणि आता इकडनं खाली उतरायला सुरुवात करतोय.
आणि आता हे सगळं उतारच आहे. ज्या लोकांना डिसेंट ट्रेक आवडतात, म्हणजे फक्त उतार करायचं आहे, चढायचं नाही आहे, त्या लोकांनी लोणावळ्यातनं उधेवाडीत यायचं, किल्ला न करता डायरेक्ट इकडे यायचं आणि उतरायला सुरुवात करायची. हे एकदम बेस्ट आहे. सरळ सरळ उतरण आहे 70 डिग्री. हा पण आलाय, पण हे चढतायत. काका कसला पालाय तो? कढीपत्ता. तुम्हाला किती वेळ लागतो? इथून खालपासून आले ना तुम्ही? किती वेळ लागतो चढायला? त्या गावातून 1.25 तासात वर चढता? अच्छा अच्छा, ठीक आहे चला. हा आम्ही आता उतरलो. हा काल आलो. नाही तिकडून आलो, लोणावळ्यावरून. चला तर काका म्हटलं की 1.25 तास लागतो चढायला, पण मला वाटतंय की जास्ती लागत असतील. आणि आपण ट्रेकिंग करत येणार तर बॅगा वगैरे घेऊन येणार, त्याच्यामुळे इकडून बराच वेळ लागू शकतो. हे कसं झाड पडलंय मध्ये, ओलांडून जायचंय. वाटेतलं झाड बघा, कसलं मोठं झाड आहे, मस्त आहे है ना. ते एवढा मोठा दगड कसा आला? वरून आला असेल हा. आता एका आपण पठारावरती असे आलो आहोत आणि इकडे येताना सगळं करवंदीची झाडं खूप वाढत आहेत. गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, नाही ती झाडं पुढे त्रास देणार. आणि हे असं थोडं पठार आहे, छोटंसं पठार म्हणता येणार नाही, म्हणजे एक टेबल लँड सारखं जरासा असा फ्लॅट जागा. आणि इथून सगळं चाललो आहोत आपण. किल्ला आता तिकडे दिसतोय वरतीपर्यंत, असं लांब पाहू शकता. दिवसा किरून आवाज येतोय, एवढं घनदाट जंगल आहे. पाहू शकताय माझ्या मागे. आणि इकडे कर्जत दिसते खाली. असं मध्ये जरा खूप जंगल आणि ते वाट पण हे झाली आहे, त्याची वाट लागली आहे, त्याच्यामुळे जरा अवघड झाली आहे तिथे वाट. रान वाटले त्याच्यामुळे इकडे पण लोकांनी कचरा केलाय, काय बोलायचं. हा पॅच बघा, घसरगुंडीवाला पॅच आहे आणि इकडे माती आहे, इकडे पुढे घसरगुंडी आहे. अशी जरा अवकाश चालायला लागणार आहे, एकदम बसून बसून. एवढ्या ह्याच्यामध्ये पण असा हा बोर्ड लावलेला आहे, म्हणजे ज्यांनी कोणी लावलाय त्यांनी खूप चांगला विचार करून हा बोर्ड लावलेला. पण तो इथे फाटलाय जरासा, आणि आता ते पाणी जाऊन जाऊन तो खराब होत चाललाय. त्यामुळे कधी पण म्हणजे लावत असाल बोर्ड, त्याला वरती सेलोटेप लावून टाकायची चारी बाजूनी, म्हणजे लेमिनेशन निघत नाही. चला, मध्ये कसा वाहता झरा लागलाय आपल्याला. ती स्वच्छ निखळ पाणी आहे, जरा तोंड धुवून घ्यावं असं वाटतंय. थांबूया. हा मग त्याच्यामुळेच ते मध्ये नसेल. तर मित्रांनो, आपण अजून एका पाण्याच्या ठिकाणी आलो आहोत आणि हा क्रॉस करून चाललो आहोत. तिकडून अजून एक आपल्याला दाखवत होतं मॅपवरती, पण मध्ये कदाचित हा सगळा असा कडा असल्यामुळे तिथून वाट नाही आहे. मग आम्ही ही जी प्रचलित वाट आहे त्याच वाटेने चाललो आहोत. हा ओढा जेव्हा वाहत असेल पावसाळ्यामध्ये, तेव्हा किती प्रचंड प्रवाह असेल याचा. जंगलची वाट सुंदर पाहू शकता. ऊन व्यवस्थित पोहोचत नसल्यामुळे आपल्याला जरा सावली भेटली आहे, खूप छान वाटतंय. एवढे चुकलेले काही वाहते भेटत आहेत. सरळ सरळ चाललो आहोत या वाटेने. इथे मागे पाहू शकता पाण्याचे स्रोत. हेच पुढे जाऊन
उल्हास नदीला भेटतात. ती नदी एवढी मोठी होते पुढे. तर हे चालू आहेत तोपर्यंत चालू आहेत, नंतर उन्हाळ्यामध्ये आटतील. पण उल्हास नदी ही आटत नाही. इतिहासात नाही, भूगोलात नाव आहे तिचं. हे असे खड्डे काही दिसतात आपल्याला केलेले लाईनीत. कशाबद्दल केलेत ते काय आयडिया नाही आपल्याला, पण बांध बिंद असेल घातलेला कदाचित पूर्वी. पाहू शकता. चला मित्रांनो, आपण ज्या रस्त्याने पुढे आलो इथे ट्रॅव्हल्स मारत, इकडून आता एक रस्ता असा खाली जातो आणि इकडे बघा बऱ्याचशा अशा ह्या झोपड्या लागलेल्या दिसतात. आणि इथून वरती लेण्या आहेत जिकडे आपण चाललो आहोत. आमचे सर कुठे दिसत नाही आहेत, मगासपासून गेलेत. बघूया इथे काय काय लिहिलेलं आहे. धूम्रपान निषिद्ध, हे निषिद्ध, ते निषिद्ध. हे बघा ह्या लेण्यांच्या इथे गोष्टी लिहिलेल्या आहेत. चला या पद्धतीने अशा ह्या लेणी आहेत मागे, पाहू शकता. जवळ जाऊन पाहूया. सर किती वाजता पोहोचले तुम्ही इथे? स्तूप आहे ते. काही ठिकाणी त्याचे पडझड झालेली दिसते आपल्याला. आणि हा स्तूप तर फोडलेला आहे दिसतोय आपल्याला. पडझड झाली तर वेगळी असते, फोडलेल्या गोष्टी वेगळ्या असतात. इकडनं मी फेरी मारून चालू या साईडला. पण मला एक दाखवायची होती गोष्ट, पणती लावायची जागा असावी असं मला वाटतं. त्या काळी काय करत असतील माहिती नाही, पण तशीच जागा वाटते ती. आणि एकदम परफेक्ट रेषेमध्ये आहे दोन्ही बाजूला. आणि विचार करा की सगळीकडे जर पणत्या लागल्यात तर किती, पणती किंवा दिवा म्हणा, तर किती छान हे सुंदर दृश्य दिसत असेल त्यावेळी. मस्त आहे, मस्त वाटतं. वरून कशी आहे पडली खाली काय माहिती, कुठून आली आहे. तिथून ही पडझड झालेली पडली. इकडे येताना फक्त चप्पल काढायची, बाकीच्या ठिकाणी गरज नाहीये. खूप छान आहे. आता आपण पुढच्या लेण्या बघायला जाऊ. ह्या ठिकाणी वरती सगळं असं कोरीव काम आहे. आणि ह्या ठिकाणचं सुद्धा हे काही पडझड झालेली दिसते, कारण इथे काहीतरी असा कोरण्याचा प्रयत्न असावा. आणि सांगता येत नाही हे चौकोन कधी बांधलेत, जुने आहेत का आताचे, पण ते बसायला कामा आलेत. ही वरती नक्षीकाम खूप सुंदर दिसतं. आणि आता आपण इकडून जाऊया. अरे यार, चप्पल घालून यायला पाहिजे होतं असं वाटतंय. पाय ओले होतील. ह्या ठिकाणचं जे एक ही जाळी लावली आहे अशी, त्याच्यात पाणी आहे बऱ्यापैकी. आणि तिकडे पण असं ते जागा अशी वावरण्याची जागा असावी. आणि हा एवढा मोठा धबधबा असतो की तुम्ही त्याच्या खाली उभे राहू शकत नाहीत पावसाळ्यामध्ये. पण आता हा जाऊन भिजण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान वाटतोय व्हिडिओ. थोडं इकडे बघून येऊया काय काय आहे. ह्या अशा ठिकाणी ह्या गुफा, छोट्या छोट्या गुहा असतील, काहीतरी बनवलं असेल. ह्या साधनेच्या जागा असू शकतात.
सांगतायत ना आपल्याला कशाबद्दल ह्या सगळ्या मोठ्या गुहा आहेत आणि खूप छान आहे त्या जागा अशा. म्हणजे किती जण असतील त्यावेळी विचार करा. या ठिकाणी एवढ्या गुहा आहेत. छोटी एक वाटवरती जाते. हाँ चलो. असं वाटतं आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत आणि इथे सुद्धा ह्या खांब तोडलेले दिसतात. खूप छान आहे नक्षीकाम इथे पण आहे आणि हा असा मंडप बांधलेला आहे. काय ना लोकांचे नतद्रष्ट लोक होती ज्यांनी हे सगळं तोडलंय. सगळं तोडू शकले पण लोकांचा इतिहास नाही तोडू शकले. पाहू शकता या ठिकाणी धम्मलिपीची पूर्ण अशी लिपी आहे इथे लावलेली आहे. फोटो त्याचा शिकायची कशी ते काय आपल्याला आयडिया नाहीये. बघूया थोड्या वेळात निघायचं इथून. तर मित्रांनो आता या ठिकाणावरून आपण निघणार आहोत. काय होतं ते एक्सप्लोर करून झालं. राजमाचीचे 2 बाले किल्ले आणि ह्या ठिकाणचं स्तूप, ह्या कोंढाणा केव्ह. तर ह्या करून झाल्यात. आता आपण निघूया हळूहळू. घसरायला होतंय. बरेच छान असा व्ह्यू भेटतोय. अच्छा बघायला पाहिजे काय आहे का तिथे. हो कोंढाणा केव्ह असा मॅपवरती अजून दुसऱ्या पण दाखवतात पण ते आपल्याला इकडनं जायचा रस्ता सापडत नाही. तर मग आपण ह्या केव्स पाहिल्या आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलो आहोत. आणि आता आपण कर्जतमध्ये गावात उतरू. कुठलं गाव रे ते? कोंडिवडे असं काहीतरी गावाचं नाव आहे ते. कोंडिवडे गाव तिकडे उतरणार आहोत. तर बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो. मग खालती जाऊन आपला हा व्हिडिओ एंड करूया. तर ही अशी पायवाट इकडनं राजमाचीला आणि इकडे कोंढाणे केव्स किंवा गुंफा. तर ह्या ठिकाणी सुद्धा हा असा ओढा आणि त्याला आपण मागे टाकत आता ह्या चांगल्या पायवाटेने चाललो आहोत. कारण बायका वगैरे चालत येत आहेत म्हटल्यावरती ही खूप चांगलीच वाट असणार आहे. फॅमिली लोक येत आहेत म्हणजे नक्कीच चांगली वाट आहे अशी ही. बघूया कोंढाणे लेणीकडे जाण्याचा मार्ग हाच आहे. चला मित्रांनो आता आपण गावात पोहोचतो आहोत. इकडे सगळ्या सॅटेलाइट डिश लागलेल्या दिसतात आपल्याला. 3i ॲटलास इकडेच कॅप्चर केला होता आणि तो तिकडनं असा गेला पुढे. मग त्यांनी नासाला सांगितलं की इकडे 3i ॲटलास दिसतोय. तर मित्रांनो आता आम्ही खालीपर्यंत येऊन पोहोचलो आणि आता आपल्याला इथून तो किल्ला व्यवस्थित दिसतोय समोर. तो तिथे बंगला होता तो. आणि इकडनं बघतो तर आपल्याला ते डेल्ला ॲडव्हेंचर तिथे एकदम समोर दिसतंय. जिकडनं आपण असा रूट करत आलो इकडे वरती आलो आणि मग इकडनं सगळं खालती उतरलो. असा इकडे असं सॉरी इकडनं दाखवलं नाही तर असं करा इकडे 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 आम्ही आलो खाली. तर मित्रांनो आपण हे सगळं आता पाहिलं आणि त्याच्यानंतर 2 जण पुढे उभे आहेत 2 जण इकडे उभे आहेत आणि आता आम्ही निघतोय परतीच्या वाटेवरती. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.
जांभई देतोय